मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. लीलाला पश्चाताप होत होता. विठ्याला अपमानास्पद बोलल्याचंच नव्हे तर त्याच्याशी संबंध ठेवल्याचाही. क्षणभराच्या मोहासाठी आपण आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. तीळ खाऊन तीर्थ बुडवलं आहे याची तिला जाणीव झाली होती. बाबा लग्न कर म्हणून मागे लागले होते. लग्न करणार नाही म्हटलं की आई रडत होती, डोकं आपटून घेत होती. तू असाच रवलस तर आमका लोकांका तोंड दाखवूक मार्ग नाही असं म्हणत होती. पण लग्न केलं आणि इठ्याने सूड उगवला तर त्या धक्क्याने ही माणसं खचून जातील, कदाचित जीवही देतील हे तिला ठाऊक होतं. यातून समाधानकारक मार्ग दिसत नव्हता. मला लग्न करायचं नाही हा हट्ट न सोडणं हा एकच मार्ग सध्या तरी तिला दिसत होता. खरं म्हणजे इठ्या तिला आवडत होता. त्याच्याबद्दलचं आकर्षण अजूनही कमी झालेलं नव्हतं. सरलेल्या मयूरपंखी दिवसांच्या आठवणी अजूनही तिला सुखावीत होत्या. विठ्याचा स्पर्श, त्याचा धसमुसळेपणा, त्याचं गच्च मिठीत घेणं सारं तिला कालच उपभोगल्यासारखं आठवत होतं. खानदानीपणाचा अभिमान बाजूला ठेवून इठ्याशी तिने लग्न केलंही असतं. बाबांनी परवानगी दिली नसती तर इठ्याचा हात धरून जाण्याचं धाडसही केलं असतं. लेकावयाची बायको म्हणून आयुष्य ओढलंही असतं. पण आपल्याला होणारी मुलं लेकावयाची औलाद म्हणून जन्मावीत हे तिला सहन होणं मात्र शक्य नव्हतं. हे सारं इठ्याला समजावून सांगता आलं तर, पण तो समजून घेईल का? माझ्या दृष्टिकोनातून विचार करील का? की अधिक अपमानित होईल, अधिक चिडेल? तो नेमकं काय करील हे तिला सांगता येत नव्हतं. त्यामुळे त्याला हे समजावून सांगावं की नको या संभ्रमामध्ये ती पडली होती, गोंधळली होती. त्या दिवशी आपण रागाच्या आहारी जाऊन त्याचा अपमान केला. शांत राहून त्याच्या शांत होण्याची वाट पाहून त्याला हे समजावून सांगता आलं असतं. रागावलेल्याला प्रेमाने शांत करायचं असतं, अधिक रागावून नाही. हा सगळा शहाणपणा आपल्याला आत्ता का सुचतोय? त्याच्या धमकीने तर आपल्याला शहाणं केलं नसेल ना? इठ्याला भेटायलाच हवं. त्याच्या मनातले सुडाचे विचार काढून टाकण्यासाठी त्याला विनवायलाच हवं. त्यासाठी पडेल ती किंमत मोजायलाच हवी. स्वतःसाठी नव्हे, आईबाबांसाठी. त्यांचे भकास चेहरे बघवत नाहीत म्हणून. दुपारची जेवणं झाल्यावर विठ्याची आई उंबळप घेऊन व्हाळावरती गेली. इठ्या ओट्यावर कांबळ टाकून आडवा झाला. छान वारा सुटला होता. पोटभर जेवण झाल्यामुळे पापण्या जडावल्या होत्या. त्याला अजून गाढ झोप लागली नव्हती. झोप आणि जाग यांच्यामध्ये कुठेतरी तो अडकून होता. इठ्या, लीलाच्या आवाजासारखा आवाज ऐकू आला म्हणून तो चटकन उठला. लीला उभी होती, हरवलेली, पश्चाताप झालेली. इठ्याने हे भाव तिच्या चेहऱ्यावरती वाचले. तो काहीच बोलला नाही, तसाच बघत राहिला. माझा चुकला इठ्या, मी असा बोलाक नको होता. ह्या तुका कधी कळला? तेव्हाच कळला. पण नाही, तेव्हाच नाही. तेव्हाच कळला असता तर तेव्हाच माका सांगला असतस. ह्या तुका कळला मी धमकी दिल्या उपरात आणि अधिक खावक लागला स्वर्गात इल्यावर. खरा काय खोटा? तुका तसा म्हणाचा असा तर तसा म्हण. तसा मी म्हणत नाही, ता तसाच असा. हो की नाही? आता कित्या इलसय? माझ्या मनात होता रे बाबा, पण ऐकले नसते तरी पण. ते ऐकले नसते नि तू माका बोललक ता ते बोलले असते तरी माका इतक्या वाटला नसता. पण ते बोलाच्या आधी तूच ते बोललस. तुझ्या मनातला तू वकाण टाकलस. नाही रे इठ्या, मी तुझाच असय. कोणाच्या गळ्यात माळ घातलंय तरी तुझाच रवान. पण तू सांगलस तसा काय करू नको. माझ्या आई बाबांच्या जन्माची वाट लावू नको. मायेराक येईन तवा मी तुझाच असय. शी, जा तोंड माझ्यावरती थुकला त्या तोंडाचो मुको घेणारो मी नाही. लेकावळ असलोय तरी माझो माका अभिमान हा. पण मी सांगते ता ऐकान तरी घी तू. तू काय सांगलस ता ते दिस ऐकलंय म्या. त्याच्यापेक्षा तू आणखी काय सांगतलस? माझा चुकला म्हणतय ना, तुझ्या पाया पडतय म्या. नको नको, ता तुझ्या खानदानी पानाक सोबाचो नाही. तिला अधिक शर्मिंदी करण्यासाठी तो म्हणाला. तरीही ती पुढे येऊ लागली.
खबरदार पुढे येशीत तर चालता हो आधी. लीलाने चेहरा हातांनी झाकून घेतला आणि ती हमसून हमसून रडू लागली. माझ्या आरी नको, पण माझ्या आई बाबांनारी बघून तरी असो वागा नको. मी तुझं गुन्हो केलंय, त्यांनी नाही ना करूक. माका काही एक ऐकाचो नाय. बऱ्या बोलान आता आपल्या घराक जा, नाहीतर गावभर आरडान सांगान माझ्या बरोबर होत असता. लीला काहीही बोलली नाही. डोळे पुसून आपल्या घरी निघून गेली. वाडीतला कांत्या तावडे गावी आला. दामूला नोकरीतून काढून टाकल्याची बातमी त्याने आणली. चंपाला धक्काच बसला. वर्ष सव्वा वर्षापूर्वी श्राद्धासाठी तो आला होता, तेव्हा त्याचं पिण्याचं प्रमाण वाढलं होतं हे तिला ठाऊक होतं. त्याच्या अतिरेकी पिण्यामुळे त्याची बायको त्याला कंटाळली होती. रडून रडून तिने आपली कर्म कहाणी चंपाला सांगितली होती. दामूची नोकरी गेली. आता तो मुलाबाळांना घेऊन गावी तर यायचा नाही ना. तो आला तर आपल्याला सुखाने जगू देईल का? आपल्यावरती त्याचा पूर्वीपासूनच राग आहे. चिंतूची आई गेल्यापासून उनीपुरी 18-20 वर्ष आपण मालकिनीच्या रुबाबात वावरलो. दामू इथे आल्यावर तो रुबाब राहील का? आता भाऊही नाही, त्याला थोडा तो घाबरून असायचा. दामू गावी येईल हा भलताच विचार तिच्या डोक्यात आला आणि मेंदू पोखरू लागला. ती देवाच्या ववरीत गेली. हात जोडून देवाला गाऱ्हाणं सांगू लागली. तुमचे यलीचा फुल वाटा चुकला हा, वायट मार्गाक लागला हा. त्याचो नोकरी धंदो सुटलो, बायको पोरा वाऱ्यावरती पडली, तरी तुम्ही डोळे ढापून कसे हो बसलास? त्याका चोकड बुद्धी देवा, त्याका माणसात यवन देत, नोकरी धंदो करून देत, पोरा बाळांका पोसून देत चांगला. आपण झाली गोष्ट देवांच्या कानावरती घातली. आता देव त्याला चांगली बुद्धी देतील, तो सुधारेल, नोकरी धंदा करील. या समाधानाने ती बाहेर आली. तिला हलकं हलकं वाटलं. धाकटी दिवाळी केव्हा येऊन गेली ते भात कापणीच्या रोमटात कळलंच नाही. आता थोरली दिवाळी जवळ आली होती. मळण्या काढण्याचं काम कुणाचं चाललं होतं तर कुणाचं संपलं होतं. चंपा आणि विठ्या ही मायालेकरं मात्र सगळ्यांच्या पुढे होती. त्यांचं तर भात वारवूनही झालं होतं. रास काढून आता ते कणगीत भरून ठेवायचं काम चाललं होतं. आये काय आता चाकर मान्यांका पत्र लिवक व्हया नाय? भात किती पिकला आता कळवूक व्हया. आज लिवतच पत्र. होय लिव. भात किती झाला तापण लिव आणि त्यांनी हाली पत्र कित्या पाठवूक नाय तापण इचार. दादाची नोकरी गेली त्याका 4-5 महिने झाले, तवापासून बॉडभर पत्र पण नाय हा. बरा दादाक नोकरी नसा तर बायका पोरांका गावाक पाठवूची म्हणाचा. दादाक दुसरी नोकरी गावली असात. गावली तर बराच झाला, पण तू लिव. नाहीतर म्हणतीत नोकरी गेली तर यवा असा पण सांगल्यानी नाय. आणि काय लिवा? दादाची मंडळी येणार नसतील तर थोडा भात इकून मांगर दुरुस्त करून घेताव म्हणाचा. काय ता लवकर कळवा. आणि आधी इतक्याच लिहून माका वाचून दाखव. गे इठ्याचे आहे. बाहेरून काका मटकरांची हाक आली. यवा. भात शेतातून घरात येवचे अगोदर यपारी यवन हजर. काका मटकर हसला. काखेतलं गोंत्याचं भेंडोळ खाली ठेवून तिथेच बसला. यंदा पीक पाणी कसा काय? बरा हा यंदा. मगे यंदा किती देतलस? यंदा बाबांनो काय इतक्यात सांगायचे नाय. असा काय? थोरल्या चाकर मान्याची नोकरी सुटला हा. नोकरी सुटली? आणि ती कशी? माणसा कमी केल्यानी. असा त्यांना आपल्या पोरा टोरांका हकडे धाडल्यानंतर कसा इकूक गावात? ती कोण नाही इली तर 5-6 खांडी इकूचा हा. पण मी आज तुमका सबत देवचय नाय. 1-2 महिन्यांनी यवा तुम्ही. बरा. पण देवचा असला तर माकाच दी हा. तर दुसरो कोण हा? हा म्हणान तर सांगताय. कोण तो? बुदगो कानडो. असा म्हणान तुम्ही यंदा लवकर इलायशे वाटता. होय माझे बाय. पण काय हो, त्यांना आमका चढ दर दिल्यानंतर आम्ही तुमका कित्या देवचा? चंपाने हसत हसत विचारलं. बघ इठ्याच्या औशी, तू म्हणतस ती गोष्ट खरी, पण चढ दर माका परवडण्यासारखो असा तर मी नाही देवचय. इतक्या वर्षाची वळख, इतकी वर्षा तुमचो माझो व्यवहार चाललो हा. खरा काय खोटा? खोटा कसा? खराच की. वय मा, बुदगो कानडो चढ दर देत. मी नाही म्हणत नाही, पण भात घेतलो आपल्या मापान. जगा मुलकाचो 8 शेरांचो कुडू तर त्याचो 9 शेराचो. मगे काय झाला चढ दर दिल्यानंतर? पण त्याचो कूड 9 शेराचो ता तुमका कसा कळला?
मी लिवान देतय भया तर, नाहीतर त्याचो माझ्यापेक्षा चढदर देवक परवडायचोय नाय. माझो व्यवहार सरळ, मी तुमच्या भाताक माझा माप लावचय नाय. तुमच्यावर माझो विश्वास हा, खरा काय खोटा? खोटो व्यापार करून नाय तर मापात पाप करून माका माडी बांधाची नाय. पोट भरला लय झाला. कोणीतरी म्हणतला, हा रुपया पाटी एक आणो व्यापाराचो नि 2 आणे चोरयचो. ता माका पटता आणि मी तसोच व्यवहार करतय. तरी पण तुमका बुदग्याक भात देवचा असा तर देवा तुम्ही, तुमचो म्हाल. तुमचो कोणाक देवचो हे जेचो तेचो प्रश्न. बरा जातय म्या. बरा. दामू आपल्या बायको मुलांना घेऊन गावी आला. त्याला 8 दिवस होऊन गेले होते. गेल्या 8 दिवसात तो दारूला शिवला नव्हता. पण चंपा आणि इठ्यासमोर वावरताना दिसलीत की त्याचा संताप वाढे, डोकं तापे. आता 18-20 वर्ष होत आली तरी तो आपल्या आईचा मृत्यू विसरला नव्हता. त्याला वाटायचं ही या घरात आली नसती तर आपली आई आणखीन काही वर्ष तरी जगली असती. चंपा घरात येण्यापूर्वीच आपल्या आई वडिलांचं एकमेकांवरचं प्रेम त्याला ठाऊक होतं. आपली आई नेहमी आजारी असायची. सगळी कामं बाबांनाच करावी लागायची. पण कधी त्यांची कुरबुर नसायची. उलट त्या दोघांची थट्टा मस्करी चालायची. बाबा तिला म्हणायचे, काय पुण्य केलंस गो गेल्या जन्मात, म्हणान गोवाकडसून सेवा करून घेतलस. आई हसायची, म्हणायची, गेल्या जन्मात काय पुण्य केले ता माका ठावक नाय, पण ह्या जन्मात पाप करतय. कसला पाप? गोवाची सेवा करूची ती गोवाकडसून सेवा करून घेतय. नाय गो, ह्या पाप नाय. हे सोन्यासारखे झील माका दिलस, ह्या काय न्हानसाक पुण्य हा. थोडे दिवस मगे माझो सुनो येतीत माझी सेवा करूक, आणि नाय केल्यानी तर नाय कित्या करूचो. मी माझे सासेची सेवा नाय करीत काय? पण बिचारी सुनांचं तोंड न बघताच गेली. बाबांनी हिला आणून ठेवलं ही गोष्ट तिच्या मनाला खूप लागली होती. मी गावी आलो की मला कुशीत घेऊन हेच सांगत असायची आणि मला अश्रूंनी न्हाऊ घालायची. शेवटच्या घटकेपर्यंत ती आपल्या हिरावून घेतलेल्या हक्कासाठी झगडत राहिली. तिच्या डोळ्यांतून माझ्या अंगावरती पडलेला एक एक धगधगीत अश्रू अजून मला जाणवतो आहे. तिच्या प्रत्येक अश्रूची किंमत आता मी वसूल करणार आहे. आज दामू पिऊन आला. प्रमाण थोडं कमी असावं, तो पूर्ण शुद्धीत होता. तरीही त्याने घेतल्याचं त्याच्या बायकोच्या लक्षात आलं. परत सुरुवात केलीत, मुलाबाळांच्या शपथा कशाला हो घेतल्यात? तुम्हाला असंच वागायचं असेल तर आम्हाला मारून टाका, मग मोकळे झालात मनाला वाटेल ते करायला. सरस्वती शांत हो, शांत हो. मी आज घेतले ही गोष्ट खरी, पण आजच, उद्यापासून नाही घेणार. तुझी शपथ. आजपर्यंत काय थोड्या वेळा शपथ घेतलीत? मला माझ्या मुलांची काळजी नाही काय? पुष्कळ आहे म्हणून असं करून घेतलं. मी आज एका दगडात 2 पक्षी मारणार आहे. आईच्या अश्रूंचा सूड घेणार आहे आणि पोरांच्या पोटा पाण्याचाही प्रश्न सोडवणार आहे. तू घरात जा. जा. सरस्वती घरात गेली. दामू माच्यावरती जाऊन बसला. इठ्या कावनात बांधलेल्या बैलांना पाणी पाजत होता. तो दामूच्या हाकेसरशी धावत आला. तुझी आवाज कुठे गेली रे? पाटल्या दारा खा. बोलाव तिला. इठ्या चंपाला बोलावून घेऊन आला. काय रे दामू? आता मी काय सांगतो ते कान उघडे ठेवून ऐका. काय ता? तुम्ही दोघांनीही उद्यापासून तुमची निर्गत लावा. ह्या घरात तुम्ही राहायचं नाही. ह्या घरातलं काही एक तुम्हाला मिळणार नाही. ऐकतोय ते सत्य की कटू स्वप्न हे त्यांनाच कळेना. दोघही वाचा गेल्यासारखी गप्पगुमान झालीत. पुतळ्यासारखी एकटक दामूकडं पाहत राहिलीत. असं बघताय काय माझ्याकडे? काय बोलतस काय तू? मस्करी नाही ना करीत तू दामू? मस्करी नाही, खरात तास सांगतोय. असं काही होईल, दामूची मजल हितपर्यंत जाईल असं स्वप्नातही तिला वाटलं नव्हतं. आपल्यावरती राग आहे म्हणून फार फार तर तो आपल्याकडून कामं करून घेईल, वेगळं करून खायला सांगेल, अशी तिची समजूत होती. पण हे मात्र म्हणजे भयानकच होतं. अरे पण आम्ही काय परकी असव काय? माका आवाज म्हणा नको, पण ह्या तुझो भाव हा ना? मी कोणालाही ओळखत नाही. असा काय बोलतस तू दामू? घेतलेल्यात बोलतस तू. घेतलेल्यात नाय, उद्या पण हेच सांगेन म्या. काय बोलावं ते चंपाला कळेच ना. ती रानपाच्या बवरीत गेली आणि सरस्वतीला बाहेर घेऊन आली. तुझो घो बघ काय सांगता हा? काय सांगतात? आमका घराबाहेर पडाक सांगता हा. घरार काय हक नाही म्हणता. त्यांचं मनावर घेऊ नका तुम्ही. ते प्यायल्यामध्ये आहेत. सरस्वती,
दामू गरजला. पूर्ण शुद्धीवरती आहे मी. त्यांना घराबाहेर काढता? होय. का? ते तुला कळणार नाही. तू विचारायच्या भानगडीत पडू नकोस. कशाला आपल्या मुलांच्या मागे तळतळाट घेताय कुणाचे? पुण्यवंताला त्रास दिला तर तळतळाट लागतील, पाप्यांचे नाही हो लागणार. अहो पण आता तू हिथून जातेस की घालू कंबरड्यात लात तुझ्या? सरस्वतीला दामूचा राग माहीत होता. ती घरामध्ये निघून गेली. जाताना चंपाला म्हणाली, घरात या तुम्ही, उद्या बघूया काय ते. पण चंपा आत गेली नाही. हे घर तिला आता आपलं वाटेना. 18-20 वर्ष या घरात राज्य करून सुद्धा कुणा त्रयस्थाच्या घरात आपण उभे आहोत असं तिला वाटू लागलं. कपडे लत्ते काय असतील ते आजच बांधून ठेवा. उद्या दुपारपर्यंत ह्या घरातून तुम्ही बाहेर पडलंच पाहिजे. अरे पण दामू, हे तुझं धाकलो भाव. आजपर्यंत भावासारखं त्याका केलंस. तो पण देवच तो मान तुका देता. नि आज तू ह्या काय काढलंस? माझे भाऊ तकडे मुंबईला आहेत. ह्याला मी ओळखत नाही. बरा, तू वळका नको. पण तुझ्या बापाशीन त्याका पंक्ती पावन करून घेतल्यान हा. शेताचो घराचो चौथ्या हिश्शाचो भागीदार हा इठो. बापाशीनं सगळं वाटणं करून दिल्या हत. कोणाच्या बापाशीने? तुमच्या इठ्याच्या. घर कोणी बांधलं? तुमच्या आज्यानं. जमीन जुमला कोणी घेतला? वाडावडिलांनी. आमच्या बापाने काय कमवलं? काय घेऊन ठेवलं? घेवक की त्या वह्या वाडावडिलांचा हातात सांभाळून ठेवल्याने. वाडावडिलांचा आहे ना, मग त्याचे वाटे करून दान करण्याचा अधिकार आमच्या बापाला कुणी दिला? काय बोलतस ता माका बाबा काही कळत नाही, कळणार पण नाही. तुमचो बापूस गेल्यापासून 2 वर्ष आम्ही सांभाळला. फुकट सांभाळलं, पिकलं ते खाल्लं नाही. माका तुझ्या बरोबर लय बोलाचा नाही. आम्ही तुका तुझ्या बरोबर नको झालाव तर आमची हक्काची वाटणी काढून दी, घराची नि शेताची. आम्ही निराळा करून खाव. वाटणी बिटणी काही एक मिळणार नाही. काय करायचं असेल ते कर. इठ्याच्या डोक्यात राग धुमसत होता. असंच उठावाने दामूचा गळा दाबावा असं वाटत होतं, पण धीर होत नव्हता. दामू मानित नाही असं पाहून चंप्या इठ्याला घेऊन बाहेर पडली. वाडीतल्या जाणत्या प्रतिष्ठित माणसांना आपली कहाणी ऐकवली आणि दामूला जाब विचारून न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना घरी घेऊन आली. पंच ओट्यावरती येऊन बसले. त्यांनी दामूला हाक मारली. माच्यावरून तो उठला आणि त्यांच्यात येऊन बसला. पंचांच्या वतीने अण्णा बोलू लागले, दामू, चंपान बोलवल्यान म्हणान आम्ही इलाव. बरं. चंप्याचा म्हणणं असा, तू त्याका आणि त्याच्या झिला घराबाहेर पडाक सांगलस, ह्या खरा? खरं. की त्या म्हणान, घर माझं आहे. माझ्या घरात मी परक्याला राहू देणार नाही. परकी कोण? इठो तुझो भाऊनी त्याची आवस्ती. पण अण्णा अडखळले. माझी आवस? खवचटपणे दामूने विचारलं. मानलंस तर आवस, नाहीतर काय? मानण्या बिनण्याचं काहीही बोलू नका. खरं असेल ते बोला. ती माझी आवस नाही तर तो माझा भाऊ कसा? ह्या बघ दामू, तू मुंबईवालो, शिकलेलो सवरलेलो, वकिली भाषेत बोलतलस तसा काय आमका बोला केवचा नाही. जे काय तुझी त्यांचे संबंध असतात ते तुका ठावक असत. मला माहीत आहे ते एवढंच की माझ्या बापाने कुणा बाई बरोबर भानगड केली आणि तिला एक पोर झाला. बरोबर तुझ्या बापाशी पासून झालो. तुझ्या बापाशी पण ता कबूल केल्यान, त्याका जवळ केल्यान, पंक्ती पावन करून घेतल्यान, शेतीवाडीचो घरादारोचो चौथो हिस्सो पण काढून दिल्यान, तेव्हा त्यांचो हक्क तू मान्य करूकच वयो. मी मान्य करणार नाही. की त्या माझ्या बापाने गावभर भानगडी करून पोरं काढून ठेवली असतील, त्या सगळ्यांना मी ही वाडावडिलांची इस्टेट वाटून देऊ? मग सत्य धर्माने झालेल्या आम्ही काय भीक मागत फिरायचं? तुझ्या बापाशी नापून असताना सगळं वाटणं करून ठेवल्यान हत. ज्याची वाटणी त्याका दिलंच नाही तर त्याच्या आत्म्या काय वाटतात? मेलेल्या माणसाच्या आत्म्याला काय वाटतं ते मला ठाऊक नाही. मी या वाटण्या केल्या तर माझ्या मुलाबाळांचे आत्मे उपाशी मरतील, एवढं मात्र मला ठाऊक आहे. अरे पण त्यांचो हक्क नाकारलंस तर त्यांनी जावंच आखय. परत एकदा मी तुम्हा पंचांना सांगतो, ही ते त्यांचा हक्क नाही. माझ्या बापाने कमावलेलं असतं तर मी त्यांचा हक्क मानला असता. हे वाडावडिलांचं आहे. ते कुणाही सोम्या गोम्याला मिळणार नाही. आम्ही औरस आहोत. आमच्या वाडावडिलांचे म्हाळ घालतो, पिंड कापतो. त्यांचाच अधिकार या इस्टेटीवरती आहे. आमचं ऐकत नाही तर? अण्णांनी विचारलं. वाटणीचं मुळीच ऐकणार नाही. आता मुदत हवी तर देईन, मनभर तांदूळ देईन, खोली देईन,
दीड महिन्याच्या आत त्यांनी निघून जायचं. इतकं सांगून तो उठला आणि माझ्यावरती जाऊन बसला. पंचही उठले. त्यांच्या मागोमाग चंपाही गेली. खळ्याबाहेर गेल्यावर तिने अण्णांना विचारलं, आता मी काय करू अण्णांनो? आता मी तरी काय सांगा? तो माणूकच तयार नाही. आम्ही तिरायत तरी काय करतलाव? समजावून सांगायचा इतक्या आमच्या हातात हा. बाकी काय करतलय? माझो पोर वाऱ्यावर पडतलो अण्णांनो. असं म्हणून ती रडू लागली. असो धीर सोडू नको, गपरव, रडा नको. रडा नको तर काय करू? माझा नशीब माका काय काय खेळ दाखवता हा. तू असा कर, काय करू? मुंबईत असत त्या दोघांका बोलाव. ते यतीत, तार कर, ते ऐकतीत. बघूया ते इले काय पुन्हा जमाया. 4 गोष्टी सांगान बघूया. तवसर तुम्ही अधिक कुणा काहीही बोला नको.